मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी शिपाई या पदासाठी शॉर्ट लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर ती शॉर्ट लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये 2 लिस्ट लावलेल्या आहेत. एका लिस्टमध्ये 360 आणि अदर एक लिस्ट लावलेली आहे. अशा पद्धतीनं टोटल 800 कॅन्डिडेट्सना त्यांनी काय केलेलं आहे, डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो किती प्रमाणामध्ये म्हणजे किती प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता टोटल जागा किती होत्या. ही जी जाहिरात आहे 36 पदांची निवड यादी आहे आणि 9 पदांची प्रतीक्षा यादी. अशा पद्धतीने टोटल पदे आहेत या ठिकाणी 45. जर आपण विचार केला 360 पदे जे काय पहिली ए यादी लावलेली आहे त्यामध्ये, तर या ठिकाणी एकास 8 या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. जर फक्त 60 विद्यार्थ्यांचा आपण विचार केला, त्यांनी स्पष्ट जाहिरात त्या नोटिफिकेशन्समध्ये सांगितलेलं आहे की 360 विद्यार्थ्यांपैकी जर त्यांना डॉक्युमेंट्समध्ये विद्यार्थी भेटत नसतील तर जे काही बी यादी आहे त्याच्यानंतरच त्यांचा विचार करून त्यांच्या जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवणार आहे त्यांचा विचार करण्यात येईल आणि ते त्यांचा लिफाफा ओपन करण्यात येईल, अन्यथा ओपन करण्यात येणार नाही. जर 360 कॅन्डिडेट्स पैकी आवश्यक कॅन्डिडेट्स त्यांना भेटत असतील तर बी यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांना हात सुद्धा लावणार नाही. आणि जर आपण विचार केला टोटल 800 विद्यार्थी तर 17 याप्रमाणे त्यांनी काय केलेले कॅन्डिडेट्सला बोलवले आहे, म्हणजे त्याचा अर्थ डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये मित्रांनो जागा ह्या अतिशय कमी होत्या, त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव या शॉर्टलिस्ट मध्ये आलेलं नाही. ज्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज हाय लेवलचं होतं आणि एज होतं अशा विद्यार्थ्यांना बहुतेक त्यांनी प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी नाराज झालेले आहेत की आमचं नाव या शॉर्टलिस्टमध्ये आलेलं नाही. कारण शॉर्टलिस्ट तर लावलेली आहे परंतु जागा ह्या कमी असल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही. त्याच्यामुळं नाराज होण्याची काही याच्यामध्ये नाराज होण्यासारखी कोणत्याही प्रकारची यामध्ये बाब नाही. कारण जास्त जर जागा येतील, जागेसाठी जर जाहिरात असली असती तर 100% तुमचं त्या ठिकाणी नाव आलं असतं. तर येणारी जी काही पुढची भरती असेल त्याची चांगल्या प्रकारे तयारी करा आणि तुम्ही बॉम्बे हायकोर्ट्समध्ये लिपिक या पदासाठी 100% फॉर्म भरलेला असेल त्याची सुद्धा यादी लागणार आहे, शॉर्टलिस्ट लागणार आहे. लवकरच शॉर्टलिस्ट लागेल, बहुतेक या महिन्यामध्येच लागण्याचे चान्सेस आहेत शॉर्टलिस्टचे. त्याची देखील चांगल्या प्रकारे तयारी करा. त्याच्या शॉर्टलिस्टमध्ये जास्त संख्या असते, जास्त विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जातात. यामध्ये बरेच कमी विद्यार्थी त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कंटेंट्स आहेत ते आपण तयार केले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अशाच प्रकारची ऑथेंटिक अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब